टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। मराठीच्या मुद्द्यावरून आज जो मीरा भाईंदरमध्ये जो मोर्चा निघणार होता त्या पार्श्वभूमीवरती शासनाने या मोर्चाला परवानगी नाकारल्याच्या नंतर वसई विरारसह अन्य सर्वच ठिकाणी जे मनसेचे कार्यकर्ते होते हे पोलीस स्टेशनमध्ये ताब्यात घेतलेले आहेत। मी आता विरार पोलीस ठाण्यामध्ये आहे। आपण बघू शकता की या विरार पोलीस ठाण्यामध्ये जवळपास 30 ते 35 कार्यकर्ते जे आहेत मध्यरात्री 3च्या सुमारासच या ठिकाणावरून पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहेत। आपण बघू शकता की या ठिकाणी हे जे मनसेचे कार्यकर्ते जे आहेत हे एका रूम मध्ये या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत। स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालू तुरीस जे आहेत हे त्यांच्याशी पूर्ण संवाद साधत आहेत। आपण जर बघितलात मनसे कार्यकर्त्यांना मध्यरात्री 2:30 ते 3च्या सुमारामध्ये या पोलिसांनी उचलून आपल्या ताब्यात घेतलेलं आहे। अशाच पद्धतीनं वालीव असेल, नालासोपारा असेल आणि वसई विरार मधले जवळपास 13 पोलीस स्टेशन जे आहेत या प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीमधले जे मनसेचे कार्यकर्ते आहेत असे जवळपास 300 ते 400 कार्यकर्ते वेगवेगळ्या पोलीस ठाण्यामध्ये हे जमा केलेले आहेत। त्यांना पोलिसांनी नोटीस सुद्धा दिलेली आहेत। हे सर्व कार्यकर्ते जे आहेत मीरा भाईंदर मधल्या मोर्चासाठी निघालेले होते, मात्र मोर्चाला जाण्याच्या आधीच पोलिसांनी या ताब्यामध्ये घेतला असल्यामुळे महाराष्ट्रामध्येच मराठी माणसांची मुस्कटदाबी केली जाते की काय असा प्रश्न सुद्धा आता या निमित्तानं उपस्थित होत आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।